या ठिकाणी आलेवाडी संघाकडून पहिलं गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे तो दत्ता बांदल. चला सामना चालू करून पंचांनी इशारा दिलेला आहे. या ठिकाणी उंच हवेत असा गेलेला चेंडू आणि या ठिकाणी पहिल्या बॉलावर पहिली विकेट घेतलेली आहे. झेलबाद झालेला आहे तो. प्रफुल्ल उंच आकाशाच्या दिशेने मारलेला हा चेंडू जाऊन पडतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षण करत होता तो ओमकार आणि अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे तो ओमकार याने आणि आपल्या संघाला पहिली विकेट मिळवून दिले ते दत्ता बांदल. त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे विजय. पुढील चेंडू सामना करेल तो विजय. आणि सुंदर तटवलेला चेंडू याच्यावर धाव चोरण्यामध्ये यश भेटलेलं आहे त्या अक्षय याला आणि स्ट्राईकला आलेला आहे तो जावलीतील एक नावाजलेलं असं नाव अक्षय आकाश जुनगरे. पाहूया आपल्या संघासाठी काय करता येते. दत्ता बांदल याचा सामना करेल तो आकाश जुनगरे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चेंज करताना दत्ता पुढील चेंडू आणि या ठिकाणी सुंदर ठेवलेला चेंडू याच्यावर एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा नाही. एकच धाव याच्यावर समाधान मानावं लागतंय ते आकाश याला आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ते 2. डायरेक्ट चेंडूवरती खरपूस समाचार घेतलेला आहे. एकच धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे ते विजय याला. धावसंख्या पोहोचते ते 3 वर. दत्ता याचा पुढील चेंडू आणि इथे ओमकार कडून थोडस मिसफील्ड झालेले आहे आणि या ठिकाणी जातोय तो चौकार सीमारेषे पार. 4 धावा आकाशाच्या बॅट मधून पाहायला भेटतोय आणि धावसंख्या पोहोचते ती 7. थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी पाहायला भेटले. पुढील चेंडू आणि सुंदर असा लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि सीमारेषे पार हा सुद्धा हा सलग दुसरा चौकार आकाशच्या बॅटमधून पाहायला भेटतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11. आलेवाडी संघाचं दुसरं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो दत्ता दुटाळ. वेदा
या ठिकाणी परत एकदा गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय ते आलेवाडी संघाकडून आणि चेंडू जातोय तो सीमा रेषेबाहेर. 4 धावा या ठिकाणी विजयाच्या बॅटमधून दिव दिव 11 या संघाला भेटलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वरती. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि या ठिकाणी धावसंख्या पोहोचते 15. या म्हणा आणि इथे मात्र या ठिकाणी फलंदाजाला काय हा चेंडू समजला नाही. डॉट बॉल. दत्ता दुटाळ यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो विजय आणि परत एकदा हा निर्धाव चेंडू. विजयाला दत्ता दुटाळ यांचे काय गोलंदाजी समजत नाही. आपल्या गोलंदाजीमध्ये चांगलंच व्हेरिएशन करताना दत्ता दुटाळ एक नामांकित गोलंदाज, जावली मधील एक अनुभवी गोलंदाज आणि त्यांची गोलंदाजी या ठिकाणी मनाला मोहित करत आहे. आणि पुढील चेंडू 3 चेंडू सलग डॉट गेलेले आहेत. या चेंडूला थोडेसे तटवलेलं आहे लेगच्या दिशेने आणि एक धाव घेण्यामध्ये यश भेटलेलं आहे. आणि व्हॉइस ऑफ नवी मुंबई आमचे उमेश दादा म्हात्रे उर्फ सँडी या नावाने ते महाराष्ट्रावर फेमस आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नवजीवन क्रिकेट क्लब मालसौंडे मुंबई यांच्याकडून त्यांचं खूप खूप स्वागत आमच्या मंचावर. एक चांगला आवाज आपल्याला ऐकायला भेटेल आजच्या सत्रामध्ये. एक प्रॉपर जे कॉमेंटेटर बोलतो, जो एक आवाज समालोचन वगैरे ते आपण आजच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. परत संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो दत्ता बांदल. पाहूया काय करतायत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 16. आणि इथे मात्र सुंदर मारलेला चेंडू इथे थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे आणि बॉल जातोय तो सीमारेषे पार. 4 धावांसाठी दत्ता मेहर अतिशय चांगले पंच आम्हाला या टुर्नामेंटला लाभलेले आहेत. नामवंत पंच, नामवंत कॉमेंटेटर, समालोचन हीच ख्याती आहे आमच्या टुर्नामेंटची. जे लाभलंय ते सर्व क्लासच. आणि या टुर्नामेंटचं नाव सुद्धा जावलीमध्ये क्लासच आहे. महाराष्ट्राचे अखंड आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या या पवित्र भूमीमध्ये हे चाललेलं नवजीवन क्रिकेट क्लब मालसौंडी आयोजित भव्य क्रिकेटचे सामने. आणि या ठिकाणी अपील मोठी झालेली आहे. दोन्ही पंचांमध्ये थोडंसं डिस्कशन झालं आणि या ठिकाणी नॉट आउट या ठिकाणी थोडंसं
पुढचा चेंडू दत्ता बांदल यांचा सामना करेल तो आकाश आणि इथे मात्र खोलवरचा चेंडू होता आणि त्याला सुंदर असा तटवला आणि तिथे एक धाव घेण्यामध्ये यश भेटलेलं आहे ते आकाशाला. बांदल यांचा पुढचा चेंडू सामना करेल विजय आणि फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय दत्ता बांदल यांच्याकडून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या दिवदी विलेवन या संघाची 21 आणि इथे मात्र त्रिफळाचीत झालेला आहे विजय. विजयला काय हा चेंडू समजला नाही. थोडेसे माफी असावी. धावसंख्या पोहोचते ते 22 वर. विजयाची जागा घेण्यासाठी जातोय तो ओम. त्याचा जर्सी नंबर जर पाहिला तर आपला भारताचा जो 6 बॉल 6 षटकार मारलेला जो षटकार किंग आहे युवराज सिंग याचा जर्सी नंबर आहे. त्याच्या पाठीवर 12 दत्ता बांदल यांचं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक चालू आहे. जरा पंच या ठिकाणी बरोबर प्रॉपर गुणलेखनाचं काम करतायत ते आमचे मुकुंद कदम आणि या ठिकाणी ही ओव्हर झालेली आहे. तिसरी ओव्हर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 22. दोन्ही संघाचे 12वे प्लेयर या ठिकाणी आहेत. ते सुद्धा पाहतायत. 6 चेंडू झालेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतोय तो विशाल बांदल. पाहूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या रोखतायत आणि आकाश आपल्या संघासाठी किती धावा कुटतोय. आता हाणामारीची ही षटकं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये जावलीचा सितारा या ठिकाणी आणि त्याला मात्र थोडासा चकवतोय तो विशाल. चेंडू जातोय डॉट. पंचांचा इशारा या ठिकाणी. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू आणि सुंदर मारलेला चेंडू मात्र याच्यावर एकच धाव घेण्यामध्ये यश भेटलंय ते आकाशाला. स्ट्राईक वर जातोय ओम. आणि इथे मात्र सुंदर मारलेला चेंडू एक टप्पा सीमारेषे पार आणि चौकार. हा पंच दत्ता मेहर साहेब यांच्या कडून. चला चेंडू मैदानामध्ये लवकर पोचवा. या ठिकाणी मंडळाचे स्वयंसेवक जे आहेत त्यांना मी विनंती करतो प्रत्येकानं बाउंड्रीचा ताबा घ्यावा. आपल्याला मॅच स्पीडअपमध्ये चालू ठेवायचे. आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत. या ठिकाणी मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सचिन दादा सदाशिव रवले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक एक मोती बनतो त्यावेळेस जमवतो आणि त्यावेळेस एक सुंदर असा हार बनतो. तसंच या मंडळामधला एक एक सदस्य आमच्यासाठी हा मोत्याप्रमाणेच आहे. आणि सर्व मोती
आज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. आणि मग सर्व जमल्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला हार पाहायला मिळेल. या ठिकाणी त्रिफळाचीत झालेला आहे तो आकाश. वैयक्तिक 10 या धाव संख्येवर 10 बाद झालेला आहे आकाश. त्याची जागा घ्यायला जातोय जयेश. यांच्या जर्सीवर जे मागे नंबर आहेत ते खूप मोठे आज लिजेंड आहेत. त्यांचे हे जर्सी नंबर आहेत. आपल्या मुंबईचा राजा रोहित शर्मा 45 नंबर याचा नंबर आहे. आपल्या इंडियाचं नेतृत्व केलंय. मोठमोठ्या ट्रॉफी मिळवून दिलेल्या आहेत आपल्या इंडियाला. खरंच रोहित सर तुमचं मनापासून आभार. कुठे जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला तर नवजीवन क्रिकेट क्लब मालसोंडी यांच्यातर्फे तुम्हाला खूप खूप सलाम. आणि या ठिकाणी सुंदर मारलेला लेग साइडच्या दिशेने चेंडू. या चेंडूवर धाव संख्या 4 मिळते. IPL मध्ये 5 ट्रॉफी जिंकून देणारा हा आमचा रोहित शर्मा. भरपूर सारे फॅन आहेत रोहित सर शर्मा यांचे. संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो ओमकार पवार. आणि या ठिकाणी सुंदर मारलेला चेंडू. आणि या ठिकाणी मात्र झेल सुंदर असा घेतलेला आहे राकेश पवार यांनी. या ठिकाणी ओम हा तंबूच्या दिशेने जाताना सुंदर मारला होता चेंडू, मात्र खूप हवेत होता, त्यामुळे क्षेत्ररक्षकाला तो जज करता आला. आणि ओमकार जातोय तंबूच्या दिशेने. मी विनंती करतो चला लवकर स्पीडअप ठेवा. आपल्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत. रोशन ओमची जागा घ्यायला जातोय तो रोशन. बघा या ठिकाणी फॅन ऑफ रोहित शर्मा जर बघितला तर भरपूर सारे फॅन पाहायला भेटतील. ही सुद्धा जर्सी मैदानामध्ये आले, ती पण 45 आहे. जर फॅन्स क्लब पाहायला गेलं तर हिटमॅन म्हणून रोहित शर्माचे भरपूर सारे फॅन आहेत. हिटमॅन या नावाने प्रसिद्ध रोहित, त्याच्या नावामध्येच हिट आहे असा आपला रोहित. रोहित शर्मा सरांचं जर सांगायला गेलं तर T20 मध्ये सर्वाधिक शतक 5 आणि एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक द्विशतक 3 असं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. आणि मला वाटत नाही हे रेकॉर्ड कोण याच्यामध्ये तोडेल. आणि हा चेंडू नो चेंडू, अंपायर पंच यांचा इशाराने +4. आणि पुढील चेंडू जे बोनस बोलतो दिवाळीमध्ये भेटतो तो या ठिकाणी आता बॅट्समनला भेटतोय बोनस मध्ये. पुढील चेंडू या ठिकाणी. आणि या ठिकाणी धावचित झालेला आहे, धावबाद झालेला आहे.
रोशन आउट झालेला आहे, त्याची जागा घ्यायला जातोय राजेश. गॉड ऑफ द क्रिकेट, क्रिकेटचा देव ज्याला संबोधलं जातं, तो त्याच्या त्या देवाच्या जर्सीचा नंबर याने परिधान केलेला आहे. 10 नंबरची जर्सी मैदानामध्ये गेलेली आहे. पुढील चेंडू आणि इथे मात्र हा आउट झालेला आहे. जयश आउट झालेला आहे, त्याची जागा घ्यायला जातोय तो अक्षय. या गावचा स्लोगन जो आहे तो खेळातून गावच्या एकता आणि अखंडतेकडे. या खेळातून भरपूर काही या मुलांनी केलेलं आहे. पुढील चेंडू आणि या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झालेली आहे आणि एक धाव घेतलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते देवदेव इलेव्हन यांना. विविधतेने नटलेले मालसवंडी गाव. या गावच्या एकता आणि अखंडतेमुळे गावामध्ये भरपूर असे कार्यक्रम जे आहेत ते अतिशय उत्कृष्ट असे कार्यक्रम पाहायला आणि साजरे होतात, पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं, मात्र या ठिकाणी पंच धाव किती घेतलेले आहेत? 3. ठीक आहे, 3 धावा घेण्यामध्ये यश भेटलेलं आहे. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धाव बाद झालेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती 43. देवदेव इलेव्हन संघाने 43 धावसंख्या केलेली आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब बालेवाडी यांना विजयासाठी 44 धावांचं आव्हान. जर विक्रम आणि यश रोहित शर्मा सरांचं जर पाहायला गेलं तर सर्वाधिक T20 शतक 5 जगातील एकमेव असा खेळाडू आहे रोहित शर्मा. सर्वाधिक ODI द्विशतक जे आहेत ते 3 हे यांच्याच नावावरती नोंदवलेले आहेत. सर्वाधिक षटकार पण जर पाहायला गेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मारण्याचा सुद्धा यांचाच विश्वविक्रम आहे. पंच चला पंच
पुढील सूत्रसंचालन करण्यासाठी मी सँडी दादांना विनंती करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करून जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवजीवन क्रिकेट क्लब मालचुंडी मुंबई आयोजित श्री कालेश्वरी चषक 2025 हे पर्व क्रमांक 3 आणि आज या स्पर्धेतला शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातला हा दुसरा सामना आपल्या समोर आहे. अलिबाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय. दिवदिववाडी असा सामना आहे. पहिलाच बॉल अगदी लोवर फुलटोस ऑन साईडला टर्न केला. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाचा श्री गणेशा झालाय. पहिल्या गडी इथे बाद झालेला आहे दिवदिववाडी या टीमचा. ओहो, इथे आणखीन एक अपील केली जाते पंचांकडे. लाऊडली अपील, परंतु पंचांचं काही उत्तर नाही. आता चर्चा केली जाईल. पंच आता एकमेकांसमोर येतील. विकेट किपरच्या माध्यमातून अगदी जोरदार अपील होती, परंतु इथे आता बघूया पंच काय आता निर्णय देतील. अलिबाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये दिवदिववाडी असा सामना आहे. चला, नॉट आउट आहे म्हणजेच अपील फेटाळलेली आहे असं समजूया. म्हणजे डॉट बॉल. चव्वेचाळीस धावांचं लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे दिवदिववाडी या टीमकडून आणि पहिल्या षटकामध्ये जयेश बॉलिंग मार्क वरती.
ओहो शॉर्ट बॉल होता. आता मात्र कट लागलेली आहे. कट बिहाइंड अपील आणि इथे फलंदाजांनी ती अपील उचलून धरलेली आहे. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालेलं आहे. पहिला दुसरा धक्का असेल दिवदिवाडी या टीमला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 3. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. परंतु जयेशचं मी कौतुक करेन. या ओव्हरमध्ये जयेशनं 2 धक्के दिलेत. 2 विकेट प्राप्त केलेत आपल्या टीमसाठी. खूप चांगली गोलंदाजी आता करत असताना जयेश पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले जास्त फारसा फोडता आला नाहीये दिवदिवाडी या टीमला. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा आहे स्कोर बुडवती 2 गडी बाद 3. फक्त 3 धावा खर्च केलेत. काय ग्रेट इकॉनॉमिकल षटक जयेश राहिला. आता षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी ओम आलाय बॉलिंगसाठी. फार एंड कडून गोलंदाजी केली जाईल. खूप चांगली गोलंदाजी जयेशची राहिली. 3 धावा देत असताना 2 विकेट जे महत्वाचे विकेट बाद केले. मग अमितला बाद केला. त्यानंतर मात्र विशालला सुद्धा चलता गेला. ओम आला आता. अजूनही 41 धावांची गरज आहे. 24 बॉल 41 धावा. सामना फारसा कठीण नाहीये. इथून जरी चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली दिवदिवाडी या टीम कडून तरी सुद्धा सामन्यामध्ये येऊ शकता. ओहो लापटेट ऑन ट्राय केला. गॅप मधून शॉट चालला. आता लॉंग ऑन क्लिअर करतोय. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा. चौकार येतोय. निखिलच्या बॅट मधून चौकार या इनिंगचा आलाय. पहिला चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 7. आजच्या दिवसातला जो पहिला सामना आपण पाहिला खर्शी बारामोरे आणि भामगर या 2 टीमच्या दरम्यान खर्शी बारामोरे या टीमनं त्या मॅच मध्ये विजय संपादन केलाय. पुलर लाईनचा बॉल पुन्हा एकदा कॅप मधून त्याच दिशेने चाललाय. बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक नाहीये कारण मिडल ऑफ मध्ये आहे आणि त्याचाच फायदा निखिल घेतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय निखिलच्या बॅट मधून. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना हा चौकार ठोकलाय. या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड त्या 11. मी मगाशी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. इथून मॅच फिरवू शकते. इथून मॅच बनवू शकते दिवदिवाडी या टीमसाठी. एखादी पार्टनरशिप जर चांगली बिल्ड झाली तर. ओहो बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर. इनफिल्डच्या वरून एक चांगला स्ट्रोक केलाय. बॉल आता एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वीपर कव्हरला छेदून बॉल चाललाय. सीमारेषा पार. अंपायरचा सिग्नल येतोय. चौकार. लागोपाठचा तिसरा चौकार निखिलच्या बॅट मधून आलाय. म्हणजे चांगली बॅटिंग आता करत आहे निखिल. थोडस आता दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय अलिबाग या टीम वरती. कारण या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जर पाहिली तर 15 या आकड्यावरती. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आणि 3 बॉल मध्ये ओमच्या विरोधामध्ये 3 चौकार ठोकलेत निखिलनं. ओहो चांगला पफई यॉर्कर. पंचाकडे अपील केली जाते कॉट बिहाइंडची. परंतु पंच सांगतात की अगदी ग्राउंड शॉट आहे. म्हणजेच ड्राईव्ह करत असताना बॉल अगदी जमिनीला ग्राउंड टप्पा घेत गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगला निर्णय पंच दत्ता मेहर यांचा. त्यामुळे नॉट आउटचा इशारा आलाय. आता मात्र डॉट बॉल. 3 बॉल नंतर हा बॉल अगदी यॉर्क लाईन मध्ये टाकला होता. ओमनं बीट केलं निखिलला या बॉल वरती. ओहो पिचिंग झाला डाऊन द लेग. त्यामुळे अंपायर आता सिग्नल करतायत व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपानं धावफलकावरती धाव जोडली जाईल. आणि या सिंगल आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड रन आहे 16. हो चांगला ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफला डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक आहे.
एकच धाव मिळताना दिसेल निखिलला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 17-17. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा एक बॉल शिल्लक या ओव्हर मधला. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते, परंतु शराचा वेध घेतला या बॉलनं. आता चांगली गोलंदाजी या ओमची. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 17. 2 गडी बाद. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. आता 18 बॉल मध्ये जुनी करायच्या 27 धावा. आकाश आला बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये आकाश. म्हणजे 3 षटकांचा खेळ इथून बाकी आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे दिवदिवाडी या टीमला जिंकण्यासाठी. आकाशाला बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना एक चांगला पंच पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार येतोय निखिलच्या बॅट मधून. काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती ते खेळतो आणि संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 21 धावा. म्हणजे आता 17 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत 23 धावा. 17 बॉल 23 रन हे समीकरण या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना अप्पर कट करण्याचा प्रयत्न बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता निखिलचा, परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. डॉट बॉल आलाय. म्हणजे आता 16 बॉल मध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये दिवदिवाडी या टीमला जिंकण्यासाठी. फुलर लाईनचा बॉल गॅप शॉट आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल चालला आता सीमारेषा पलीकडे. निखिलच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग चौकार आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 25. म्हणजे अजूनही 18 धावांची गरज आहे. 19. पुन्हा एकदा अपिश केला. खूप चांगला फटका. स्वीपर कव्हरला. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. काय निखिल खेळतो यार. फुटवर्क चांगलं आहे. पोझिशन चांगले आहे. बॅकफुटला जात असताना पंच फटके मारणं हे त्याचे फेवरेट शॉट आहेत. हा सिग्नेचर शॉट आपण पाहिला निखिलच्या बॅटमधून. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 19 धावा 29 धावा झालेल्या आहेत. 29 ऑन बोर्ड. आकाशवरती आक्रमण केलंय निखिलनं. बॉलच्या मेरिट वरती बॅटिंग सुरू आहे निखिलची. चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा आकाश तयार. ओहो, बॅकफुटला जात असताना मात्र टायमिंग चुकलं आणि ते पॉइंटला खूप चांगला झेल टिपला देते राजेशनं आणि फलंदाजी ते बाद होतोय निखिल. आता मजा येईल या मॅच मध्ये. या विकेटच्या शोधामध्ये होती आलेबाडी टीम. ती विकेट आता आकाशनं प्राप्त केली आपल्या टीमसाठी. निखिलला बाद केलाय. टीमची धावसंख्या 29. 44 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही 15 धावा दूर आहे विजयापासून दिवदिवाडी टीम. नवीन फलंदाज आता दत्ता बांधल आलाय बॅटिंगसाठी. 5व्या क्रमांकावरती त्याला पाठवण्यात आलाय. युनिट नंबर 5 वैयक्तिक निखिलच्या जर पाहिल्या तर 27 धावा त्यानं ठोकल्यात या मॅच मध्ये. 6 चौकारांचा समावेश होता.
त्याच्या इनिंगमध्ये, त्याच्या खेळीमध्ये. ओहो, दत्ताला पहिला बॉल स्लॉट मध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे, तो फक्त तिथे बदल प्रेक्षक, आणि त्याच्या डोक्यावरून बॉल उडवला दत्ता बांदलनं सीमारेषा पार. लॉंग ऑन क्लिअर करतोय, सिक्सर, षटकार. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 35, म्हणजे अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. सामना खुला केलाय, 3 षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 35. आता येणारे 12 बॉलमध्ये धावा करायच्या विजयासाठी दिवदिवाडी या टीमला 9. 12 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. दत्ता अगदी मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलाय, कारण षटकारानं त्यानं खाता खोललाय. महागडं षटक आकाशचं राहिलं. या ओव्हरमध्ये जर आकाशनं पाहिलं तर आकाशनं 18 धावा खर्च केलेल्या आहेत. जरी निखिलची विकेट त्यानं काढली, परंतु खर्चिक षटक. जयेश आला बॉलिंगसाठी. ओहो, शपलून स्लॉक केला बॉलला, उडवला स्क्वेअर लेगच्या भरून, बॉल सीमारेषा पलीकडे, सिक्सर. दत्ता धुटाच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. दोन्ही दत्ता आहेत, एक दत्ता धुटाल आणि एक दत्ता बांदल आहे. मगाशी दत्ता बांदलनं षटकारानं खातं उघडला, आता दत्ता धुटालच्या बॅट मधून हा सिक्सर आलाय. फक्त 3 धाबांची आवश्यकता आहे. 11 बॉल 3 रन. ओहो, स्विच हिट, काय फटका आहे, वाह. क्रिकेटचा अत्याधुनिक फटका, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला दत्ता धुट्टालच्या बॅटमधून. आणि हा विजय षटकार, स्विच हिटचा षटकार मारत हा सामना मात्र जिंकलाय दिवदिवाडी या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. 4 ओव्हरची मॅच आहे. हर्षी बारामोरे आणि दिवदिवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण टॉस साठी लवकरात लवकर या. आज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये फक्त टॉस होईल, तिथे वार्तालाप होणार नाही आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि आज दत्ता मेहर सर आज 14 मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडासा आपल्याला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. चला, तर आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण डिक्लेअर करूया, घोषित करूया. चला, या मॅचचा सामनावीर ठरलेला आहे, त्याने धुवाधार बॅटिंग केली. 6 चौकारांच्या आतषबाजीनं 27 धावा ठोकल्या. तोच दिवदिवाडी या टीमचा निखिल हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर. माफ करा, आलेवाडी टीमचा निखिल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आलेवाडी टीम आणि लगेच खर्शी बारामोरे आपण टॉस करून घ्यायचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला, खर्शी बारामोरे या टीमनं टॉस इथे जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे खर्शी बारामोरे आपण लगेचच फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे, आपल्याकडे वेळ नाहीये. हॅलो, या ठिकाणी आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते, जुने जाणते प्लेयर दिनकर रामचंद्र कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण या झालेल्या मॅचचा सामनावीर आपल्या हस्ते प्रदान करावा.
चला खर्शी बारामोरे आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या आणि सलामीची जोडी पाठवायची आहे आलेबाडी टीम